जरांगे पाटलाच्या आंदोलनाला गेले ना तर तुमच्या बायका तिकडे जातील पळून। तुम्ही इकडे जरांगे पाटलांच्या आंदोलनाला येताय आणि तुमच्या घरी तुमच्या बायकोपाशी कोणतरी येऊन झोपून जातंय, तुम्ही विष्टा खाताय। हे जरांगे पाटलांना नाही बरं का बोलणं, हे शब्द जरांगे पाटलांसाठी नाहीत। जो लाखावर मराठा जरांगे पाटलांच्या आंदोलनात सामील आहे, हे शब्द त्या मराठ्यांसाठी आहेत, नंगी वानमारेचे। हे शब्द त्या मराठ्यासाठी आहेत जे गोरगरीब माझा मराठा समाज जरांगे पाटलांच्या सोबत आंदोलन करत आहे, जरांगे पाटलांना साथ देत आहे, त्या लोकांसाठी हे शब्द आहेत। तुम्ही काय करताय सांगा ना? हे सगळं तुम्ही ऐकून घेताय? खरंच तुमच्या बायका तुम्ही आंदोलनात आल्यावर गेल्यात का दुसऱ्यासोबत? सांगा ना, गेल्यात का? लिमिट असतं ना ऐकून घेण्याला। मिंद्या घोड्यासारखं का ऐकून घ्यायचंय आपण, हे तुम्हाला कळत नाही का? कळत नाही का? म्हणजे खरंच तुमच्या बायका जातात का? जर आपल्या बायकोच्या, आपल्या आईच्या, बहिणीच्या चारित्र्यावर जर ही बाई डाग लावत असेल आणि ही बाई आता त्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये त्याच व्हिडिओमध्ये काय सांगते की जरांगे पाटलांना बोलायचं कळत नाही, जरांगे पाटलांची भाषा बघा कशी आहे त्याची, बघा त्याचं हे कसं आहे ते कसं आहे। स्पष्ट मत लाईव्हचे टोटल जे स्पष्ट मत लाईव्ह आहे त्याचे जे व्हिडिओ आहेत त्याचे थंबनेल बघा, ह्या 4 दिवसातले, त्याच्या आधीचे बी बघा, पण ह्या 4 दिवसातल्या थंबनेलचं बघा। झोपलेशिवाय, बुधवार पेटेशिवाय किंवा ह्याच्याशिवाय थंबनेलच नाहीत। आणि ही बाकीच्यांना काय सांगते की ती जरांगे पाटलांची भाषा बघा। जरांगे पाटील कधी असं बोलले का हो की कोणत्या मुख्यमंत्र्याची बायको जाईल किंवा आमदारची जाईल, किंवा ते फक्त बोलतात घोडे लावू आमकं टमकं बोलतात, ते नाही हा विषय नाही, पण ते असं विनाकारण पब्लिकला, जनतेला नाहीत बोलत, ते सरकारला बोलतात की ज्या सरकारला आपण निवडून दिलेला आहे जनतेचे प्रॉब्लेम सोडवण्यासाठी, जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी। आणि कुठंतरी त्यांना असं म्हणजे हक्क आहे, आपला जनतेचा हक्क आहे सरकारवर, आपण का निवडून दिलं की बाबा सरकारने आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह करावे, आपले प्रॉब्लेम सोडवावे। पण जर आपण एखादी गोष्ट मागतोय, त्याच्यासाठी आंदोलन करतोय, मोर्चे करतोय आणि ते मागून सुद्धा मिळत नाही, म्हणून जरांगे पाटील बोलत आहेत। पण जरांगे पाटलाला ह्याच्या आधी पण ती खूप वेळा बाई बोललेली आहे बरं का, ह्याच्या आधी पण की आंदोलनाला जी लोक येतात ते बुधवार पेठेत जाण्यासाठी येतात। आता ती पुरुषांना बोलत होती, पण आता तर जे लोक आंदोलनाला येतात त्यांच्या घरी राहणाऱ्या बायकांना सुद्धा एवढे घाणेरड्या भाषेत, एवढ्या घाणेरड्या शब्दात बोलत आहे, तरी पण आमचे डोळे उघडत नाहीत का? कारण कसं असतंय, अन्याय करणाऱ्यापेक्षा सहन करणारा मूर्ख असतो। जरांगे पाटलांना बोलत होती तोपर्यंत तुम्ही डोळे झाकले की बाबा चला ठीक आहे, तुम्ही गप्प बसलेत। पण आज तुम्हाला पोलीस स्टेशनची भीती वाटते का? तुम्हाला कोर्टाची भीती वाटते का? तुम्हाला केसची? सांगा ना, भीताय कशाला? एवढी घाणेरड्या प्रकारे तुम्ही स्वतःची बदनामी करून घेतोय हा समाज, मराठा समाज। एक महिला डायरेक्ट बोलते की जे लोक जरांगे पाटलाच्या आंदोलनाला येतात त्या लोकांच्या बायका आहेत त्या पळून जातात, जे लोक जरांगे पाटलांच्या आंदोलनात सामील होतात, जरांगे पाटलांच्या सोबत येतात इकडं, तोपर्यंत त्यांच्या बायकोपाशी दुसरा येऊन झोपून जातो। सरळ सरळ ही बाई मराठा समाजावर बोलतीये, सरळ सरळ। किती दिवस शांत बसणार आहेत? ह्याचा शेवट कधी होणार आहे? किती दिवस गप्प बसायचं? अरे ते छगन भुजबळ मानलं, त्यांच्या कार्यकर्त्याला मानलं, त्यांच्या म्हणजे जी समर्थक आहेत त्यांना एकच व्हिडिओ छगन भुजबळ साहेबांवर टाकला, त्यांच्या समर्थकांनी चांगला जाब विचारला, बाईची हिंमत नाही झाली, पुन्हा विषाची औषधची बाटली घेऊन घरात बसली होती, समर्थकांना भिवून, कार्यकर्त्याला भिवून। कुठे गेली माझ्या मराठा समाजाची मर्दानगी? अरे छत्रपती शिवराय, छत्रपती संभाजी महाराज यांचे मावळे आहोत आपण, यांचे मावळे आहोत। आणि तुम्ही असे शब्द ऐकताय, आया बहिणीची आबरू काढलेली। आणि बघा, मी जिजाऊ मातेच्या गावची, किंवा मी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःवर आलं की काय ओरडून ओरडून सांगते की छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं महिलांचा आदर करा। एखादा पुरुष येऊन हिला कमेंट केली तर ही त्या पुरुषाच्या बायकोला किंवा पूर्ण समाजालाच बोलत आहे, आणि ही छत्रपती शिवरायांच्या विचाराची। पण मला ह्या गोष्टीचं वाईट नाही वाटत की ती बाई बोलतीये, मला ह्या गोष्टीचं वाईट वाटतंय की ती बाई सोशल मीडियावर बोलती
आणि तिचे ही शब्द ऐकणारे कितीतरी मराठा बांधव आहेत, तिचे हे शब्द ऐकणारे कितीतरी मराठा बांधव आहेत. आणि त्याच्यातले कितीतरी मराठा बांधव आहेत की ते जरांगे पाटलांच्या आंदोलनात जातात आणि तरी पण ते गप्प का, हा मोठा प्रश्न माझ्या पुढे आहे. तरी पण ते का गप्प आहेत? अरे तुम्ही तिला बोललेत, हे केलं, तिनं तुमच्यावर केस केली, तर तुम्ही सगळं समाज एक होऊन तिच्यावर दाखवू शकताय ना, तिच्यावर गुन्हे दाखल करू शकताय. तुम्ही दाखवू शकताय पोलिसात की बघा ही बाई, आम्ही आंदोलनाला जातोय तर ही बाई आमच्या समाजावर बोट उचलते, आमच्या आया बहिणीची आबरू काढते, आंदोलनाला जाणाऱ्या पुरुषांच्या बायकाला घाणेरड्या प्रकारात बोलते. सांगू शकताय तुम्ही. कायदा ही कुणा एकासाठी नाही हो, कायदा सगळ्यांसाठीचा आहे. मग का गप्प, का ऐकून घेताय? शेवटी तुमची इज्जत तुमच्या हातात आहे. तुम्ही शंड म्हणून जर तुम्हाला जगायचं असेल काहीच हरकत नाही. अरे मी एक लेडीज असून मला कुणाचा सपोर्ट नसताना तरी सुद्धा, एक आहेत माझे काही बांधव की ताई तुम्हाला आमचा सपोर्ट आहे म्हणून, तरी सुद्धा मी बोलण्याची हिम्मत करते. मग तुम्ही का गप्प आहेत? पाटलांवर बोलत होती ठीक आहे, पण आज मराठा समाजाच्या बायकांना तिनं लागली बोलायला आणि तरी तुम्ही गप्प आहेत.